रासपचे नेते राजेभाऊ खोडे यांनी प्रवेश केल्याच्या नंतर राजेभाऊ खोडे यांनी प्रवेश केलाय. प्रक्रिया हाच आहे की राष्ट्रवादीमध्ये आता सगळीकडे इतकं चालू झालेलं आहे. इतके लोक इच्छुक आहे की आम्हाला पण ते सुधरू देत नाही आहे. इथे आम्ही गेलो की आम्हाला राष्ट्रवादीमध्ये यायचं या पद्धतीचं वातावरण आहे. आणि परळी वैजनाथमध्ये तर खूप त्रस्त आहे लोक. त्यांनी असं सांगितलं की आता आम्हाला काही परिस्थितीत खासदार तर आम्ही राष्ट्रवादीचा आणलेला आहे, परळीचे आमदारसुद्धा राष्ट्रवादीचा आम्हाला आणायचा आहे. हा प्रवेश झालेला खरं तर ज्यावेळेस ते प्रवेश करणं अगोदर तुमच्याशी प्रथमतः चर्चा झाली त्यावेळेस दोघांमध्ये काय चर्चा झाली, काय समस्या सांगितल्या त्यांनी हेच सांगितलं की आम्हाला आता समाजाला न्याय द्यायचा आहे, तिकडच्या लोकांना न्याय द्यायचा आहे, म्हणून आम्हाला आता राष्ट्रवादीमध्ये येण्याशिवाय पर्याय नाही आहे. आमच्यावर खूप जुलूम ज्यादती होत आहे. परळीमध्ये कोणालाही न्याय मिळत नाही आहे. इकडे खूप भ्रष्टाचार आहे, इकडे खूप अन्याय आहे, म्हणून आम्हाला आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश अन्याय अत्याचार होते असं राजेभाऊ खोडे देखील म्हणाले. पण पक्षाची ताकद तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा करणार? नक्की करणार. आता ते प्रवेशाचे आमचे मेंबर आहेत, आमच्या तर कर्तव्य आहे त्यांच्या मागे ठामपणा उभा राहणं. बरेच उमेदवार इच्छुक आहेत विधानसभेसाठी, त्याची काही चाचपणी सर्वे वगैरे काही नक्की होणार आहे. प्रोफेशनल सर्वे होतात, पक्षाचे प्रोफेशनल पद्धतीने काम होतो आणि त्या पद्धतीने याने उमेदवार जाहीर होतात. धन्यवाद. या ठिकाणी फौजिया मॅडम यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा उमाकांत सचिन मुंडे, सूर्यदीप मीडिया, मुंबई.